रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी प्रतिभा. रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. ब्लॅक बॉक्स हा विमानातील संवादाचा आणि तांत्रिक माहितीचा सर्वात मोठा पुरावा असतो. तो सुरक्षित असतानाही जनतेपासून किंवा तपास यंत्रणांपासून सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला का, की यामागे काही राजकीय षडयंत्र आहे? रोहित पवार यांच्या या सवालाने आता प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सातत्याने तपास प्रक्रियेवर शंका उपस्थित करत घातपाताचा संशय व्यक्त केलाय. दरम्यान आता रोहित पवार यांनी आणखी एक पोस्ट लिहून अजितदादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही तो जळाल्याचं का सांगितलं, असा सवाल केला आहे. रोहित पवार यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की अजितदादांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिलेले थातूर-मातूर आणि वेळ मारून नेणारं उत्तर संपूर्ण देशाने बघितलं. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास सुरू असल्याचं सांगणाऱ्यांना मंत्र्यांनी बारामती दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही ब्लॅक बॉक्स जळाल्याचं का सांगितलं आणि अमेरिकन एजन्सी अहमदाबाद अपघाताबद्दल माहिती मागत असतानाही माहिती का दिली जात नाही, याची उत्तरं द्यावीत. VSR कंपनी सोबत आर्थिक संबंध असणाऱ्या VSRच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून अपेक्षा तरी कशी करणार? मात्र काँग्रेससह इंडिया आघाडीतील मित्रपक्ष हा विषय प्रभावीपणे मांडतीलच असा विश्वास आहे. अजित पवारांच्या अपघाताचा अहवाल तयार करण्यासाठी 1 महिन्याचा अवधी घेण्यात आलाय. त्यामुळे त्यात चुका होणं अपेक्षित नाही. तरीही या अहवालात बारामतीचा उल्लेख जिल्हा असा करण्यात आला आहे. बारामती नगर परिषदेला महानगरपालिका म्हटलं आहे. त्यामुळे अहवाल गांभीर्याने बनवण्यात आला का, असा प्रश्न उरत आहे, असं रोहित पवार म्हणाले. तसंच विमान उजव्या बाजूला झुकलं असं म्हटलं गेलं आहे, पण विमान डाव्या बाजूला झुकलं असं या AIB ने म्हटलं आहे, जे साफ चूक आहे. या अहवालात झाड आहे असं म्हटलं आहे, झाडांना विमान धडकलं असं म्हटलं आहे, पण त्या ठिकाणी फक्त झुडपं आहेत जिथे विमान धडकलेलं नाही. अहवाल द्यायचा म्हणून दिला आहे, बाकी काहीही या ठिकाणी दिसत नाही, असंही रोहित पवार म्हणाले होते. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.